या दोन गाई ना सर अख्खा गोटा सांभाळते आणि वरून आम्हाला पण सांभाळते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि लोक म्हणते मी एवढ्या काय सांभाळतो. आणि वरून मला एवढं मान देतो का दोनच गाई दुधाचे तू काय दमवतो. कधी हिशोबच करीत नाही. जसं आपण घरात खातो तसं त्याचा कसा हिशोब करत नाही, तसं गायींचा हिशोब नाही करत. क्या बात आहे. कारण संपलं लगे घेऊन नाही, तुम्हाला हिशोब करायची गरज नाही, बंगल्यावर दिसतंय आम्हाला. त्याच्याच भरोशावरती बांगला काढलाय. आता साधारण 7-7 महिन्याचे झाले गाई. 7-7 महिने दूध चालू होऊन चालेल किती चालू दूध होईल. आहे सध्या? आता सध्या 14 लिटर चालू आहे दोघींच. नाही विश्वास बसत लोकांचा. आणि जेव्हा वेळेला तेव्हा किती होते? पहिल्या महिन्यामध्ये कमी दूध दिलं मागच्या वेळेपेक्षा पण. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये जसे चालू झाले तर आमची ती मका तुम्हाला म्हटलो ना वैदिकची, तो काय किस्सा आहे तो सांगा. थोडे कापायचो. कणसा सहित आहे ना सर्वांना चालू केली ना आम्ही. तर त्या तोपर्यंत आहे ना या गायींचं दूध आहे ना 14-15 लिटर चालू होतं. ज्या टाइम आम्ही ती मका चालू केली ना सर त्या टायमाला या गाई डायरेक्ट 22-24 लिटर दूध द्यायला लागली. किती लिटर वरून? 14 वरून. आणि माझ्याकडे आता सध्या घरचा पण चारा संपलाय. मी विकत घेऊन चारा घालतो ना तर आता त्यांच्या हाड दिसायला लागले. हा विषय झाला. म्हणजे त्या चाऱ्यामध्ये जे केमिकल आहे ना ते केमिकल त्यांचं शरीर उतरायला लागले. ती गाय अजून पण कुठे खात नाही. जी विकत घेतली ना ती गावठी गाय ना ती अजून खात नाही. तिचा सेन्स खूप तगडा आहे. आज हा जो मिल्क चार्जरचा प्रवेश आहे किती दिवसांपूर्वी झाला? तो साधारण 2.5 ते 3 वर्ष होऊन गेले. काय बात करता? हो. 3 वर्षापासून तुम्ही मिल्क चार्जर वापरता? रेग्युलर नॉन स्टॉप? हे मी लहान कालवडी घेतल्या. या दोन्ही कालवडी लहान त्यावेळेस या कालवडी होत्या तेव्हा मिल्क चार्जर आलो. हो. सुरुवात मी पहिली ती गावठी गाय ना ती खात नव्हती, काही जास्त वाळकुटी झाली. पण तिने काही खाल्लं नाही. मग मी ते पॅकेट आहे ना बाहेर बैल बांधलेली. बैलांना चालवली वाया तरी कारण या तेव्हा नव्हत्या. बैलांना असा रिझल्ट आला सर का बैलांना पाणी पित नव्हते. चारा खायची पाणी पित नव्हती. तर पाणी पण प्यायला लागली आणि थोडेसे दष्टपुष्ट झाले. चमकायला लागली. आता वाटणार नाही कोणाला ते 17 वर्षाच्या असून 5 वर्ष वाटतात. वाटत तुम्ही बघा ना आता बाहेर तिथं बांधलेली. 3 वर्षापूर्वी कसे होते? थोडे वाळकुटे झाले. सुरुवातीला न खाण्याचं कारण काय? न खाण्याचं कारण असं असतं बघा, सुरू केलं काय बदल झाला तिच्यामध्ये? तिचं पण बैलांसारखीच अवस्था होती. कारण ती ना राहत नव्हती. तिला ज्या टायमाला आम्ही चालू केलं ना आता बाहेरची तिची कालवड आपण बघू तर ती कालवड 7 महिन्याची झाली तरी ती गाय राहिली नव्हती. गावठी जनावरांची फार गंभीर समस्या आहे. खायला सुरुवात झाली ती 2 महिन्यानंतर माझ्यावर आली. कारण तिला पण मला पूर्ण 1 बकेट खाऊ घालायला लागली. तेव्हा या गाई घेतल्या, या कालवडीत घेतल्या होत्या. लहान ज्या दिवशी आणलं ना त्या दुसऱ्या दिवसापासूनच लगेच संपलेलं होतं. दुसऱ्या दिवशी आणलं लगेच चालू करून दिलं. कधी मारली ह्याच्यावर बादलीवरून? ह्याच्यावर काय झालं, बादल्या खूप साचायला लागल्या. जवळपास 15-20 बादल्या झाल्या होत्या. 15 तर झाल्याच होत्या. मग बॅग कडे वळालो. आता किती बॅग झाल्या असतील? या साधारण 9 ते 10 बॅग होऊन गेल्या माझ्या. आता ही 10वी किंवा 11वी बॅग. एवढ्याच कालवडीमध्ये? एवढ्याच गायांमध्ये? ते म्हणते तू कधीपासून बघ गाभण झाल्यापासून कधीपासून चालू करतो? त्यांना कसं वाटतं बघ गाभण काळातच चारलं पाहिजे फक्त. आणि ते पण 1 महिना आधी 7व्या महिन्यामध्ये मी यांचं दूध आटून. म्हणजे तिने पैसे दिले का तरच तिला पैसे? नाही तर नाही, इतर वेळा. 7 महिन्याचं सरासरी 14 लिटर दूध झालं. किती झालं रोजचं? करा बरं. महिन्याचं किती झालं? 420. 3000 लिटर दूध झालं तुमचं. अजून 3-4 महिने तरी व्यायाम नाहीच त्यांचं अजून सलग असं. आणि जर वैदिकचा चारा जर दिला तर 14 पेक्षा वाढू शकतो. 100% वाढू शकतो. 3000 लिटर दूध झालं सर. 30 रुपयांनी केवढं झालं ते?
बाजार जास्त आहे 90,000. झालं लाख रुपये सगळं मिळून 33 रुपये आणि ते वाढलेलं वरचं त्याच्यामुळे तर याचा खर्च पाहत नाही मी. काय वाढलं? याचं काय सांगायचंच नाही. म्हणजे एक गाई तुम्हाला खर्च जाऊन किती उत्पन्न देते? लाख रुपये. आणि लोक म्हणतात परवडत नाही. तुझं परवड कसं काय? तू तिला उपाशी ठेवितो. त्या गायला झालं ना तर त्या टायमाला अॅनिमल हेल्थ चार्जर मी चालू केलं होतं. बर बर. तर 1 किलो अॅनिमल हेल्थ चार्जर म्हणजे काय? ही जर मिलिटरी आहे ना, मग अॅनिमल हेल्थ चार्जर म्हणजे स्पेशल फोर्स. तर 1 हप्त्याभरामध्ये तिचं दूध एकदम आहे तसंच? हा पूर्वीसारखंच यायला लागलं. परत काही प्रॉब्लेम काहीच नाही. 4थ्या दिवसापासून निवडायला लागलं. मला सांगा, तुम्हाला या जनावरांचा मागचा दवाखान्याचा खर्च किती? मागच्या 3 वर्षाचा मी फक्त गाय भरायलाच फक्त डॉक्टर बोलले, बाकी काहीच नाही. काहीच नाही. आधी दूध बंद केलं चालू आहे? नाही ती पहिल्यांदाच पहिल्यांदाच ही गाय हो. वय तरी साधारण नाही ना 1-2 वर्षाची असेल. 24 महिन्याची. हो. म्हणजे आधी चमक बिमक पहा ना, मांडीवर, अंगावर, केस. संध्याकाळी ही लाईट लावली का सर? हा. ही गाय सर्वात जास्त चमकती, काळी आहे तरी. हा जो गोळा आहे तुम्ही नाकाजवळ वाचत नाही बघा, गाडीला वाचतो नाही म्हणजे ही ताकद त्याची. पूर्ण पचन झाल्यावर शेणाचा वास येत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही बाकी शेणकूट टाकताय आता सध्या आहे ना पलीकडे टाकतो, इथं जागा नाही बरं, बरं, ना. बरं. त्याला मागणी आहे खूप. मला 8,000 रुपयांनी मागतंय 8,000 रुपये ट्रॉली. चांदीवर असल्यामुळे मी सकाळ संध्याकाळ एक ग्लास ते दूध मिरच्याचं दूध पिता मी रोज. त्याच्यामुळे मला कमीत कमी 40 ते 50% फरक पडला. पूर्वी जमत नव्हतं. नाही पूर्वी आज तुमचं वय कमी झालं होतं. नाही 2 वय वाढत का कमी असतं. ही लाल लगेच करायची. मला 2-3 जण काय म्हणा तिथं फॉस्फरस डिफिशियन्सी झाली म्हणे. बरं. मी 2 सोळा हा. बाटल्या चारल्या. हा. काय झालं त्याने राहिलं आणि 1 हप्त्याभरानंतर ते औषध संपल्यावर परत लाल लगवी यायला लागली. बर बर. मग मी काय केलं, अॅनिमल हेल्थ चार्जर येईल ना, त्यांना सांगितलं मी असं होते. बरं. अॅनिमल हेल्थ चार्जर 2 पुढे आहे आपल्याकडे, बरं. घेऊन जा. ते अॅनिमल चार्जरचा डबल डोस केला हा. आणि तिला मग 1-2 महिन्यामध्ये हा. ना कंटिन्यू केल्यानंतर हा. ती माझावर पण राहिली बर. आणि मग राहूनच गेलं ते. लाल लगवी आतापर्यंत नाही आली ती. गायींच्या भरोशावर ते एवढं मोठं काम आणलंय. शेतीचं नाही एवढं काही. नाही शेतीचं काहीच आता सध्या काहीच उत्पन्न नाही. मी संपूर्ण चारा केलाय. म्हणजे हा बंगला समोर आहे, हा फक्त गायींच्या जीवावर आहे. गायींच्या जीवावर. कारण मागच्या वर्षी गारपीट 5 गायींच्या जीवावर. माझं नाही 2च. तसं 2च राहायचे अजून. हा तर बाकीचं आता ह्याचे पहिला रुची. बरोबर. हे चुलत बांधून हे शेण पहिले कसं आहे त्याच्यावर पहिले घाण पाहिली सगळी. हे बघ याला काळी लागल, काळी घ्या एखादी. चला हे शेणाला काय लागली? बुरशी आहे का? हा. आणि शेण अजून काय आहे? हे बघ खालचं शेण आहे तरी पण काय आहे? कुजलेलं नाही. बरोबर आहे का? आहे का हिरवा मध्ये? आहे ना? या बाय कच्चाच पाय मध्ये म्हणजे सगळं हिरवं निघालं का? तेव्हा त्याला हे पडलंय, आळ्या पडल्या का? शिरीम पडली, शिरीम. चला हे काय आहे? गो अमृत आहे ना? तुम्हाला गोण्याच भरायचं सर, ट्रॅक्टर नाही भरायचं. हे बा हे बा कधीच आहे? हे आता साधारण आहे ना सर. त्याच्या बरोबरच पाहा ना तुम्ही. हो 3-3च महिने झाले. हे बा, आहे का? 3 महिने. हे काय झालं पूर्ण आजपर्यंत काय झालंय? भर पावसात टाकलेलं आहे वरून. हे बा, बघायला नाही, काही नाही खाली. त्याला काय पाहिलं आपण? शिरीमी. याला काय आहे? पूर्ण कुजलंय. हे ताजं शेण आहे बा. हे बा, ताजं शेण सुद्धा काय झालंय? हे बघा, बापरे कडक झालं. बघा ना, ताजं शेण वर ताजं आहे. म्हणजे हे जागची पडल्या कुजून गेलंय. हा जागीच पडलं. तुमचं कुजलेलं नाहीये. बुजेल नाही आमचं. यांनी काहीतरी केमिकल वापरलं ना ते. नाही, वैदिक त्यांनी आयुर्वेद वापरला, आयुर्वेद. असं. वैदिक
इकडून शेजारून म्हणजे पाठवा बघा आता. एवढं पाणी वाहिलंय पण अजिबात एक दाणा सुद्धा खताचा वाहून गेला नाही जायला, जागेवरची. हेच जर केमिकलचं असतं ना सर्व वावरात अख्खा पाणी वावरात लागतं. पसरलं असतं म्हणजे एक लक्षात घ्या केमिकल हे पाण्याबरोबर वाहून जातं आणि जे ऑर्गॅनिक आहे ते पाण्याबरोबर वाहत नाही नाही हे झालं सिद्ध. तुमचं शेण तसंच आहे वळलंच्या वळलं 3 महिन्यापूर्वीचं सुद्धा बरोबर आणि यांचं काल परवाचं लगेच कुजायला लागलं. लागली या आता गाड्या माझ्या समोर होते हा किती दिवसापूर्वी गाड्या आता हे आता परवाच्या दिवशी होती. परवाच्या दिवशी आपण होती. उकारली. आणि लगेच काळ व्हायला लागलं. हा हा. मग चांगलं आहे की नाही. शेतकरी मित्र नमस्कार. महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय हा शेतीमधला शेतकऱ्यांचा पाठीचा कणा जरी म्हटला आर्थिक कणा तरी काही वावगं ठरणार नाही. आज या धकाधकीच्या काळामध्ये ज्या वेळेस शेती अडचणीमध्ये दिसते अशा वेळेस शेतकऱ्यांना तारणारा दूध व्यवसायचा आहे जो त्यांना जोडधंदा म्हणून आज उदयास आलेला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जवळजवळ 95% दूध व्यावसायिक हे आज पूर्णपणे अडचणीमध्ये आहेत. म्हणजे त्याच्यापैकी कित्येक जण पर्याय नाही आहे म्हणून आपण कसं कधी एखाद्याला विचारतो की बाबा का रे तसं दूध व्यवसाय का करतो बा तू दुसरं काही करू शकत नाही आता तेवढाच पर्याय म्हणून करतो. परंतु हा दूध व्यवसाय तुम्हाला लखपती करू शकतो हे अजून आपल्या शेतकऱ्यांना माहितीच नाही. आपल्यासमोर जे शेतकरी आहेत तरुण शेतकरी त्यांचा पहिला परिचय करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. प्रल्हाद रघुनाथ गायकवाड, राहणार लवीत, तालुका जिल्हा नाशिक. किती गाय आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे मोठ्या 5 गायी आहे. अच्छा. हा. 1 2 3 हा. 4 5 बाहेर आहे. बाहेर आहेत. हा, आणि पाच. 4 कालवडी, 4 कालवडी. 2 बैल आहे आणि 1 कोंडी. अच्छा मी बोलता बोलता बरंच आहे बरंच आहे. जनावरांचं हे आहे. बर मला सांगा या जखेऱ्यामध्ये तुमच्या आज हा जो मिल्क चार्जरचा प्रवेश आहे किती दिवसांपूर्वी झाला? तो साधारण 2.5 ते 3 वर्ष होऊन गेले. काय बात करता? हो 3 वर्षापासून तुम्ही मिल्क चार्जर वापरता हो. रेग्युलर नॉन स्टॉप. लॉन्चिंग पासून लॉन्चिंग पासूनच आहे. हे मी लहान कालवडी घेतल्यात. या दोन्ही कालवडी लहान होत्या. ज्यावेळेस या कालवडी होत्या तेव्हा मिल्क चार्जर आणलं होतं. हो सुरुवात मी पहिली ती गावठी गाय ना हा ती खात नव्हती काही जास्त वाळकुटी जाईल. बर तर सुरुवातीला मी युट्यूबला बघून आणि तिला आणलं होतं बर. पहिलं 1 किलो पॅकेट आणलं होतं. बरोबर. पण तिने काही खाल्लं नाही. बर मग मी ते पॅकेट आहे ना बाहेर बैल बांधलेली. बर. मग बैलांना चारलं म्हणले वाया तरी कसं वाया लावून जाईल द्यायचं? हा. कारण या तेव्हा नव्हत्या. बर खरा धंदा मी तिच्यापासूनच तेव्हा सुरू किती केला. एकच गावठी गाय होती. एकच गावठी गाय होती. बर, बर. तिच्यापासूनच आता हे सर्व वाढवलंय. बर तेव्हापासून बैलांना रिझल्ट आला ना. बैलाला काय रिझल्ट आला? बैलांना असा रिझल्ट आला सर का बैलांना पाणी पित नव्हते. बर चारा खायची बर. पाणी पित नव्हती. बर तर पाणी पण प्यायला लागली हा. आणि थोडेसे दष्टपुष्ट झाली. दष्टपुष्ट झाली. हा. बर बर चमकायला लागली. चमकायला लागली. आता चमकच त्यांचं वय आली. झालेलं आता बघा बाहेर बर, बर, बर. त्यांचं वय झालेलं आहे. अजून पण ते त्यांचं वय मग कोणी सांगू शकत नाही किती वयाची. काय बात करता? हो आता ते फसत्या म्हातारे, लोकं. पण मग कोणी म्हणलं नाही हे बैल लई जायचं तर 4-5 वर्षाचे असू शकतं. आणि ते किती वर्ष झाली? आता ते जो त्यांना वापरून जो 12 साली चालू केली. 2012 साली आम्ही गोरे वैतीला आणलेली. आणली. हा. 12 साली वावरात वैतीला आणली. वरती लागले. गवताला. हा. बर म्हणजे ते 2008 मध्ये मी बारीक छोटे वासर होते तेव्हा घेतले आणि त्याच्यानंतर 2012 मध्ये त्यांना चालू 17 वर्षाची झाली म्हणायची. हो झाले ना पण आता वाटणार नाही कोणाला तर हे 17 वर्षाची असून 5 वर्षाची वाटताय. हा, वाटत तुम्ही बघा ना आता बाहेर तिथं बांधलेली मग 3 वर्षापूर्वी कसे होते? थोडे वाळकुटे झाले होते. बाळकुटी म्हणजे कसं आहे, थकायला लागली. हे आणलं नाही Milk charger. हे चार्जर आणल्यामुळे त्यांच्यामध्ये Charging. चार्जिंग थोडा फरक बर बर बर. मला वाटतं असं जर एखाद्या वृद्धाला जरी लावलं तर कसं होतं? आता हे घर बांधायला काढले पुढं हा हे घर आमचं तुमचंच आहे ना? हो. अरे वा खूप छान मस्त आईस पेस काढले तुम्ही चांगलं. हा? बरं. सुरुवातीला न खाण्याचं कारण काय? न खाण्याचं कारण असं असतं बघा त्याची सवय नसेल राहत. हा नाही तसं नाही. मिनरल मिक्सचर किंवा बाहेरचे केमिकलचं अन्न खाऊन खाऊन आहे ना मग जनावरांची जलची गावठी जनावरांची चव जाते तोंडाची. मग ते तोंड नाही लागत. त्याच्यामुळे काही जनावर सुरुवातीला खात नाही. मग अशा जनावरांना आपण नाकाला चोळून देणे, थोडस तेलात मिक्स करून थोडं नाकाला चोळून देणे, पाण्यामध्ये मिक्स करून पाजणे 4-5 दिवस. एकदा तिचे सेन्स तयार झाला का मग ती खायला असं आहे. हे केमिकलमुळे जनावरांना सुद्धा वाईट सवय लागते. वाईट सवय लागते. मग ती वाईट सवय जाण्यासाठी तुम्हाला मिल्क चार्जरची चांगली सवय सुद्धा लावावी लागेल. लागेल. सुरू केलं तिथे काय बदल झाला? तिच्यामध्ये तिचं पण बैलांसारखीच अवस्था होती. हा कारण ती ना राहत नव्हती. बर बर
तिला ज्या टायमाला आम्ही चालू केलं ना, आता बाहेरची तिची कालवड आपण बघू, तर ती कालवड 7 महिन्याची झाली तरी ती गाय राहिली नव्हती. गावठी जनावरांची फार गंभीर समस्या आहे. म्हणजे ती गीर गाय असेल तर आणखीन गंभीर आहे. का माझावर येत नाही किंवा गर्भधारणा होत नाही. त्याचं कारण असं असतं की हे जे निकृष्ट दर्जाचं अन्न आहे त्या अन्नावरती नवीन बाळाला जन्म देत नाही. तिचं नियम आहे, दर्जेदार खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. हे गावठी जनावरांचा स्वभाव आहे. मग त्याला काय झालं, मग खायला सुरुवात झाली. ती माझ्यावर आली. 2 महिन्यानंतर माझ्यावर आली. बरोबर. कारण तिला पण मला पूर्ण 1 बकेट खाऊ घालायला लागली. तेव्हा तेव्हा नंतर कळालं, कारण बरं. पॉकेट लगेच संपून जायचं बरोबर, ना. बरोबर. मग बकेटच मग बकेट आणली, आणली. बरं. मग तिथून तिला अनुभव आला चांगला. मग तिथून पुढे काय 1 वर्षानंतर मग मी या गाई घेतल्या, या कालवडीच घेतल्या होत्या. बरं, लहान लहान. हा, ज्या दिवशी आणलं ना हा. त्या दुसऱ्या दिवसापासूनच लगेच संपलेलं होतं. दुसऱ्या दिवशी आणलं लगेच चालू करून दिलं. तसं चालू आहे तर आजपर्यंत उडी चालू. कधी मारली याच्यावरून, बादली उडली याच्यावर. काय झालं, बादल्या खूप साचायला लागलं आणि वर्षभर थोडं बादल्यात झाल्या. हा, खूप बादल्या झाल्या होत्या. जवळपास 15-20 बादल्या झाल्या होत्या. 15 तर झाल्याच होत्या. बरं. तर याच्यापैकी निम्मे बादले तुम्ही वाटून दिले. कोणी विचारायचं आहे का आम्हाला टमाटे कुठायला लागते बा, म्हटलं जा घेऊन असं. बर बर. मग तुम्ही ते बादल्या बंद केल्या, मग बॅग कडे वळालो. आता किती बॅग झाले असतील? या साधारण 9 ते 10 बॅगा होऊन गेल्या माझ्या. काय आता ही 10वी किंवा 11वी बॅग. एवढ्याच कालवडीमध्ये, एवढ्याच हो, गाय, एवढंच 5 गायांमध्ये. म्हणजे ते 250 मागचं 50 किलो, म्हणजे जवळजवळ तुम्ही 300 किलो तर खाऊ घातलं म्हणजे नाही. मी कधी हिशोबच करीत नाही. तरी जसं पण- आपण घरात खातो तसं त्याचा कसा हिशोब करत नाही, बरं. तसं गायींचा हिशोब नाही करत. त्या बात. कारण संपलं लगे घेऊन नाही, यायचं. तुम्हाला हिशोब करायची गरज नाही, बंगल्यावर दिसतंय आम्हाला. त्याच्याच भरोशावर बांगला काढलाय. रुको सर, तीच लक्षणी त्यांची. हिशोब करणाऱ्यांचे ना हाय ते पत्र बी साडायला लागले. हिशोबच नाही माझं अजिबात. वाक्य लक्षात ठेवा, गाईचा आणि आपल्या शेतीचा ज्यांनी हिशोब केला ना, तर मी एवढं घातलं त्याच्यामध्ये का तो उजळत नाही. हिशोबच नाही त्याचा. लहान मोठ्याला सगळ्यांना सारखं. नाही, खाऊ घालायला काय हिशोब करायचा. शेतकरी आज एवढा हलकट झालेला आहे, म्हणजे बोलायला बी म्हणजे असं वाईट वाटतं. शेतकरी खाऊ घालायच्या बाबतीमध्ये एवढा विचार करतो आणि मिळायच्या बाबतीमध्ये फार मोठं पातेलं घेऊन आणि खाऊ घालायला एवढी टूक. म्हणजे लांब कशाला जातं सर. मी ज्यांना हे रेफर केलं ना, ते म्हणत्या तू कधीपासून बघ गाभण झाल्यापासून कधीपासून चालू करतो. त्यांना कसं वाटतं बघ गाभण काळातच चारलं पाहिजे फक्त, आणि ते पण 1 महिना आधी. 7व्या महिन्यामध्ये मी यांचं दूध आटून. म्हणजे तिने पैसे दिले का तरच तिला पैसे खर्च करायचे. नाही तर नाही, इतर वेळा म्हणजे मला सांगा का हो, हे काय मशीन आहे का? जीव आहे नव्हतो. मशीनला सुद्धा वेळेला ऑइल पाणी नाही गेलं ना तर मोटरसायकलचं मशीन बी बंद पडत आहे. पडत नाही. म्हणजे तो 200-500 रुपयाचं ऑइल वाचवायला जातो आणि 10-15,000 रुपये मशीनला घालतो. असे कधी उजळती नाही. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही मिल्क चार्जर किती 5-6 गाय जनावरांना तुम्ही किती वर्षातून घालताय? 3 वर्षापासून. तुम्हाला काही कमी पडलं नाही आजपर्यंत तर नाही पडले. सगळ्यांना. तुम्हाला किती दिवस पुरती एक बॅग? तुम्हाला सांगतो का मी हिशोबच करत नाही. तरी पण किती दिवस जाते याचा अंदाज? तरी एक अंदाज आहे मला, 1 महिना नाही, एक 2 ते 2.25 महिने जाते मला एक बॅग. हो. म्हणजे 2 महिने बॅग जाते 60 दिवस. हो हो. म्हणजे 60 दिवस तुम्ही धरलं 25 किलो 60 दिवस जातं. मग बाकी तुम्ही जर केलं तर रोजचं किती जातं तुमचं? मी आता काय करतो, यांना आहे ना, यांना 400 ग्रॅम रोज जातं तुमचं. मग हिशोब नाही, मी तेच सांगतो 400 ग्रॅम रोज जातं. डबा केलेला आहे मी असा एवढा. 400 ग्रॅम रोज हो. जातं. म्हणजे या गायला किती घालता? हिला 100 सकाळी, हा. कधी 100 पडतं, त्याचा काही हिशोब बरं, हा. नाही. जास्त पडलं चालेल, कमी नाही पडलं अरे पाहिजे. बापरे. बर. हा. हम्म. हिला पण तेवढंच आहे. बर. बाकी आता या गाभण आहे हा. ना, यांना थोडं कमी 50 गाय. हा 50 नाही, थोडं जास्त. 75 ग्रॅम. हा 75 एक. आणि बाकी वासराला मग अर्धा चमचा. मग यांना एक टाइम देतात 2 टाइम देतात? 2 टाइम सर्वांना 2 सर्वांना टाइम. 2 टाइम. सर्वांना 2 टाइम. 100 75 हो हो. ओके. म्हणजे 2 तुम्हाला टाइम. बरोबर 400 ग्रॅम रोज जातं. बरोबर आहे. 400 ग्रॅम. कारण डबाच येतो. हा म्हणजे 200 ग्रॅम 2 गायांना हा. आणि बाकीच्यांना 200 ग्रॅम. तुम्हाला ह्या 3 वर्षामध्ये काय जाणवलं? ह्या सगळ्या याच्या वापरातून काय जाणवलं? त्याचा वापरतो ना सर. आता या कालवडी ना, मी ज्या टायमाला मी घेतल्या हा. ना, समोरच्याने मला, मी नवीनच होतो या धंद्यामध्ये, बरोबर. मला समोरचं म्हणा या गाभ आहे म्हण. हा. आता ती मोठी गाय ती म्हणे 2.5 महिन्याची आहे बरं. आणि ही 2 महिन्याची. पण बरं. आता आपण तर काही चेक नाही करू शकत, साधारण बरोबर. 2.5 महिन्याच्या वरतीच करायला बरोबर. पाहिजे. घरी आल्यानंतर यांनी ना 1 हप्त्यामध्येच लगेच माल दाखवला. दोघींनी हिने दाखवला पहिल्या हा. हप्त्यामध्ये, तिने 15 दिवसात बरोबर. दाखवला. आणि फसवलं तुम्हाला. हा, मग थोडक्यात तसंच झालं.
तर मग मला तरी वाटतं समोरच्यानी काय ठेप नसेल तितकी म्हणावा. बरं, बरं. आपण आणले लगेच चालू केलं. हा, हा. तर मग तेव्हापासून पहिल्याच ह्याच्यात राहून मुलीचं गेलं. पहिलाच वेत होतं. हो, पहिलंच बर आपण आणतानीच कालवडे आणल्या होत्या. किती वेत झाले आता या दोघींचे? आता हे दुसरे दुसरं चालू. ही पिल्लं दुसरी वेताची सगळी? हो, हे दुसऱ्या ही वेताची. 2-3 पिल्लं आहेत. हा. बरं, आता दूध चालू आहे किती महिन्यात चालू आहे? आता साधारण 7 महिन्याचे झाले काही. 7-7 महिने दूध चालू होऊन चालेल, किती चालू दूध होईल. निघत सध्या? आता सध्या 14 लिटर चालू आहे दोघींच. नाही विश्वास बसत लोकांचा. काय म्हटलं तुम्ही? इथं समोर 14 लिटर. इथं देतो गावामध्ये. म्हणजे या 7वा महिना झालाय हा. 14 लिटर दूध देते. आणि जेव्हा वेळेला तेव्हा किती देते? वेळेला त्या टायमाला आहे ना, या साधारण पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या 12-13 दिलं त्यांनी. सुरुवातीला थोडं कमी. तो एक इंटरेस्टिंग विषय आहे, यांना सांगितलं हा. मी. पहिल्या महिन्यामध्ये कमी दूध दिलं मागच्या वेतापेक्षा पण. हा. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये जसे चालू झाले हा. वाढायला दूध, बरं. तर आमची ती मका तुम्हाला म्हटलो ना हा, वैदिकची. तो काय किस्सा आहे तो सांगा. तो असा आहे सर, आमची मका आहे ना, आता पाऊस यंदा खूप झाला. बरोबर आहे तर सगळ्यांना माहिती. इतका पाऊस झाला ना, म्हणजे यांना माहिती नाही पायी- अख्ख्या आयुष्यात नाही झाला एवढा. नाही नाही. तेच म्हणताय. बरं मग तर 6 महिने. वावरात जायला ना पाणी सुद्धा जाता येत नव्हतं. बरोबर मग काढता नाही आली. मका काढताना आले म्हणजे ती बरं. माणसं म्हणे, तुम्ही आम्हाला कट्ट्या मागे नाही, मी जरी कट्ट्याचे पैसे दिले तरी आम्ही काढणार नाही. बरं. कारण दररोज आम्हाला तेच काम आहे बरोबर, म्हणून. बरोबर. सारखीच वाहतूक बरोबर, वाहतूक. बरोबर. आता त्यांच्या खूप पाया पडलो आम्ही विनवण्या केल्या, पण बरं. त्यांनी काही ते काढली नाही. बर मग आम्ही काय करायचो, थोडी कापायचो. बरं. कारण ससही आहे ना, सर्वांना चालू केली ना आम्ही. बर तर त्या तोपर्यंत आहे ना, या गायींचं दूध आहे ना हा. 14-15 लिटर चालू होतं. बर ज्या टाइम आम्ही ती मका चालू केली ना सर, हा त्या टायमाला या गाई डायरेक्ट 22-24 लिटर दूध द्यायला लागली. किती लिटर वरून? 14 वरून म्हणजे 14च्याच गाई पण डायरेक्ट किती वेळ गेल्या? 22-24 पर्यंत गेलं. किती लिटर दूध वाढलं? हा, तिचं 24 गेलंय, हिचं हायस्ट 23 पर्यंत गेले. 7-8 लिटर दूध वाढलं. हो. आता काय भाव चालू आहे? आता सध्या 36 रुपये चालू आहे. 30 रुपये झाला. हा. सात्विक 21. डायरेक्ट 200 रुपये खटकन वाढली. फक्त काय SSM चा चारा. कृषी अमृतचा हा. चारा. त्याला कृषी अमृत टाकलेलं होतं, RMPS टाकलेलं होतं आणि SSM होतं. म्हणजे सम्राट डोस टाकला. HG पण होतं. तुम्ही डायरेक्ट सम्राट डोस टाकला. हो. म्हणजे SSM, HG आणि RMPH प्लस कृषी अमृत. हो. म्हणजे बागांना डोस टाकीत आहे. तो डोस तुम्ही टाकला. त्याला किती खर्च आला तुम्हाला? तरी साधारण 5,000च्या आताच आला असेल सगळ्या याला. 1.5 बिघा मका होता. 1.5 बिघाला टाकलं. हो, 1.5 म्हणजे बिघा. सगळं सगळे एक पाकिट RMPH, हो हो. एक बॅग, मायक्रो चार्जर पण होतं त्याच्यात. सगळं. हा. म्हणजे तुम्हाला तो सगळं बॅग किती ते कृषी अमृतच्या? कृषी अमृतच्या 3 बॅगा होत्या ना. 3 बॅगा. 3 होत्या बहुतेक. बरोबर, अंदाजाचा. बरोबर. म्हणजे तुम्ही हा. 5,000चा बेसल डोस केला बिघ्याला. 5 ते 6,000च्या आतच. बर तो डोस तुम्हाला तेवढ्याला एवढा कामी आला की ती मका ज्यावेळेस चालू केली तर डायरेक्ट दूध 7-8 गाईंचं खरं दूध तेव्हा काढायला मला, ते पण वैदिक चाऱ्याचं. आणि ते आता असं झालं, आता तो चारा संपून आता 2 महिने झाले. बर आणि माझ्याकडे आता सध्या घरचा पण चारा संपलाय. बरं, मी मग? विकत घेऊन चारा घालतो ना, तर आता त्यांच्या हाड दिसायला लागले. हा विषय झाला. म्हणजे त्या चाऱ्यामध्ये जे केमिकल आहे हा. ना ते केमिकल त्यांचं शरीर उतरायला लागले. आता एक ती गाय अजून पण कुठे खात नाही. जी विकत घेतली ना, हा. ती गावठी गाय ना, ती हा. अजून खात नाही. तिचा सेन्स खूप तगडा आहे. या 2 गायांचं 7 महिना झाला आहे 14 लिटर दूध काढताय. 7 महिन्याचं सरासरी 14 लिटर दूध झालं किती झालं रोजचं? करा हो, बरं. रोजचं. महिन्याचं किती झालं? 420. 3,000 लिटर दूध झालं तुमचं. 3,000 लिटर 30 रुपये किती रुपये झालं सर? आणि अजून पण त्या अजून 3-4 महिने तरी व्याव नाहीच त्यांचं. अजून? सलग असं असं 14 लिटर. असं. आणि जर वैदिकचा चारा जर दिला तर 14 पेक्षा वाढू वाढू शकतो. शकतो. वाढू शकतो. 100% वाढू म्हणजे शकतो. 3,000 लिटर दूध झालं सर. 30 रुपयांनी केवढं झालं ते? बाजार जास्त आहे. 90,000. झालं लाख रुपये सगळं मिळून. 33 रुपये आणि ते वाढलेलं वरचं. त्याच्यामुळे तर याचा खर्च पाहत नाही मी. या काय? याचं काय सांगायचंच नाही. म्हणजे लाख रुपयाचं दूध एका गायने दिलंय. हो. त्या गायने लाख रुपये, ह्या गायने लाख रुपये. आतापर्यंत मग काय नाही दूध व्यवसाय परवडणार? एका गायला तुम्ही जर 100-200 ग्रॅम धरताय, 200 ग्रॅमनी त्या गायला तुम्ही 7 महिने मिल्क चार्जर चाललं तर महिन्यासाठी झालं 6 किलो. आणि 7 महिन्याचं 42 किलो. 42 किलो म्हणजे 50 किलो तरी झालं का? नाही. म्हणजे आज तुम्ही 15,000चं सुद्धा मिल्क चार्जर होईल नाही. 15,000चं मिल्क चार्जर होईल नाही. लाख रुपयाचं काय काढले? दूध काढले. बरोबर आहे. बाकीचा सगळा खर्च झाला अजून 35,000. 50,000 तर उरले की नाही? बाकी सगळा खर्च झाला पण तुम्ही 35,000 भरतो मी. आणखी 50-60,000 रुपये काय राहिले? शिल्लक राहिले. आणि अजून वेळ संपेल नाही. तुम्ही अजून 3 महिने चालणार आहे. हो चालते. मग 3 महिन्यामध्ये 14 त्रिक 42, 400, 4 त्रिक 12,000, 12,000, 1200 गुणिले 30 रुपये. अजून 40,000 रुपये उत्पन्न नाही.
म्हणजे एक गाई तुम्हाला खर्च जाऊन किती उत्पन्न देते? लाख रुपये. आणि लोक म्हणतात परवडत नाही. तुझं परवडण कसं काय? तू तिला उपाशी ठेवितो. ते उलट मला आहे ना कायम भेटले का मला तुला कसं काय परवडतं ते म्हणलं, कारण मी चालेल. रेग्युलर वापरतो. हा. मी फक्त दूध द्यायच्या वेळेस नाही वापरीत. त्या गाईला आहे ना फक्त एका हप्त्यामध्येच क्लिअर झाली ती मस्टेक झाला होता तिला. मग? खाली ना पावसाळ्यामध्ये इकडून पाणी यायचं, बरोबर. शेण राहायचं. तर आपण रात्रीचं काय उठून काय मागे करत नाही. तर मग तिला आहे ना एका सडाला वाटलं मला काय होतं मास्टरची हे बघा, पहिली गोष्ट महत्वाची, जेव्हा पाऊस चालतो चिडचिड होती. आणि जनावरांचा असा नियम असतो, दूध काढल्यानंतर अर्धा तास तिच्या सडाची तोंड उघडी असतात. किती वेळ? अर्धा तास. आता सड कशासाठी? आतलं दूध बाहेर येण्यासाठी, बरोबर आहे की नाही? पण आपण रिटर्न वाला कशाला करतो? आणि या का? म्हणजे विहिरीतलं पाणी वर आलं पाहिजे, पण आपल्या पाईपलाईन मधलं पाणी परत विहिरीत नाही गेलं पाहिजे, म्हणून रिटर्न वॉल असतो, बरोबर की नाही? तसं त्या जनावरांच्या सडांमध्ये रिटर्न वॉल नसतो. तो रिटर्न वॉल जो असतो ना, तो अर्धा तासाने बंद होतो. तोपर्यंत सड उघडा राहतो. आणि मग बाहेरचं जे इन्फेक्शन आहे ते कुठं घुसतं? मध्ये घुसतं. मग मध्ये गेल्यावरती त्याला काय करतं? इन्फेक्शन करतं. त्या गायला झालं ना तर त्या टायमाला अॅनिमल हेल्थ चार्जर मी चालू केलं होतं तिला. बर बर. तर 1 किलो अॅनिमल हेल्थ चार्जर म्हणजे काय? ही जर मिलिटरी आहे ना, मग अॅनिमल हेल्थ चार्जर म्हणजे स्पेशल फोर्स, कमांडो फोर्स. याच्या बरोबरच चालू केलं होतं. बर. आणि मिल्क चार्जरचा डोस डबल करून दिला बर. तर 1 हप्त्याभरामध्ये तिचं दूध एकदम आहे तसंच? पूर्वीसारखंच यायला लागलं. परत काही प्रॉब्लेम काहीच नाही. 4थ्या दिवसापासून निवडायला लागलं. किती गंभीर प्रॉब्लेम मस्टॅटिसचा? म्हणजे तिचं पहिल्या दिवशी ना फक्त तांब्यावर दूध निघालं त्याच्या एका सडामधून. बर. दुसऱ्या दिवशी फक्त कबर निघालं. बर. लगेच मी ते यांना फोन केला, ते घेऊन आलो. बर. तोपर्यंत त्याच्यावर पॅकिंग Animal health charger, हा, पण blank होतं, तेव्हा त्याला हे नव्हतं. व्हाईट वाली पॅकिंग. बरोबर, बरेच दिवस होते. हा. तरी मग आज तेव्हापासून आहे ना गाय गाब राहिली ना, म्हणजे जाणार झाली का मी आणूनच ठेवायचो 2-1 किलो Animal आणून charger ठेवायचो. ठेवायचं. हो, कारण मग मला आहे ना या गाईचा आहे ना पहिल्या वेळेस आहे ना थोडासा त्रास झाला होता. बरोबर. कारण मी तुम्हाला त्रास का होतो माहिती आहे का? सिमेंट भरलं होतं ना. ते बी आणि तुम्हाला हा. त्रास काय सांगतो तुम्हाला. तुम्हाला त्रास व्हायचं कारण म्हणजे तुमचा जो चारा जो आहे ना, तो नेहमी तेवढा कसदार नाही राहत ना. नाही. जर तो मधून बाहेर चाला, मिल्क चार्जर पचन द्यायचं काम करेल, शरीराचे अवयव दष्टपुष्ट करेल, म्हणून चाऱ्याची भरपाई करू शकतं का? नाही करू शकत. मग हा मुद्दा शेतकऱ्यांना कळत नाही. कारण त्यांना एवढंच वाटतं का हे 2 चमचे काय 3 चमचे टाकले तर गायने तेवढंच दूध द्यावा. आता ते कसं काय देणार आहे? आता त्यांनी खाल्लं तर पाहिजे. हे च्यवनप्राश आहे ना, हा. तिचं शरीर दष्टपुष्ट करेल. आपण च्यवनप्राश तुमचं अन्न पचवायचं काम, तुम्ही अन्नच नाही केलं तर तेच ना. नुसतं जेवण प्रॉस काय म्हणतो? मला सांगा, तुम्हाला या जनावरांचा मागचा दवाखान्याचा खर्च किती मागच्या 3 वर्षाचा? मी फक्त गाय भरायलाच फक्त डॉक्टर बोलले, बाकी काहीच नाही. काहीच नाही. त्या गायला आहे ना लंपी आला होता त्याच गायला. हा. तर एका पायाला ना त्या बाजूच्या फोडा. एवढा फोडा आला बर होता. बर. तर तो फुटला. हा. मला घरचे म्हणायचे आणि म्हणे डॉक्टर बोलवतो. मी म्हटलं नाही डॉक्टर नाही, आपल्याला घरचा डॉक्टर आहे आपल्याकडे. हा. बरं. मी काय करायचो, 1 पाव किलो मी ना हळद आणून ठेवली. बरोबर. त्याच्यात हळद भरून द्यायचो. हा. अॅनिमल हेल्थ चार्जर डबल करून दिलं. बरोबर. आणि आपलं हे मिल्क चार्जर हे पण डबल. बरोबर. तेवढ्या ह्याच्यावरती तिचं आहे ना महिनाभर होती जखम. बरोबर. पण लोकांची ती वाढलाच नाही. पण लंपी एकीला आला बाहेर, कोणालाच आला नाही. लहान वासरांना नाही, काहीच कोणालाच नाही. तिला आला तेवढा तेवढ्या बरा ह्याच्यात तेवढ्यावरच बरा झाला. तिला काय दिलं त्यासाठी स्पेशल? अॅनिमल हेल्थ चार्जर आणि मिल्क चार्जर ते पण डबल. बरोबर आहे ना? हा. म्हणजे तुमच्याकडे चारा कमकुवत असेल तर तुम्हाला याचा डोस वाढवावा हो. लागेल. आणि चारा जर केला तर हायच्या डोसमुळे तुम्हाला डबल टिबल उत्पन्न मिळेल. आता इथे दूध बंद केलं चालू आहे. नाही ती पहिल्यांदीची. पहिल्यांदाची ही काय? हो. कधी आणली तुम्ही कालोडी? या लय लहान आणल्या रे. ती वासरू आहे ना. आता हिचं वय काय असेल? हिचं वय आताही 2 दात झाली. 2 दात म्हणजे किती वय असेल हिचं? तिला भरायचं नव्हतं आम्हाला. ती बाहेरची एक गाय आहे ना, हा. तिने आम्हाला आहे ना खूप त्रास दिला भरायला. बर बर. ती 9व्यांदा राहिली. बर, बर. 8 वेळा फेल गेली. बर ती इथं बांधलेली होती हिची बर शरीर. बर बर. आम्ही टाकायचो तिला, पण बर. ही खाऊ लागायची. ही पहिल्याच्या याच्यामध्ये म्हटलं हिने नको त्रास द्यायला. बर. मग हिला भरलं तर ही राहून गेली, तिच्या आधी राहिली. काही काही जणांचं जेनेटिकल प्रॉब्लेम का आपण होतो? रासायनिक केलंच नाही तिला. याच्यावरती भरून दाखवली जे भरली माणसं मग? त्यांना. हो भरली. ती आता 6 महिन्याची गाभण आहे. अरे बाप. नाही ठीक तुम्हाला आहे, ठीक आहे. दमोती हीच आहे ना. ही दमोती नाही का बसलेली. माहिती का? नाही दमोती का काय? जेनेटिकल प्रॉब्लेम होतो. तो कशामुळे होतो? केमिकलचा चारा जास्त गेल्यामुळे होतो. किती महिन्याची असेल? किती वर्ष झालं असेल तिला साधारणतः? वय कधीच हा, वय तरी साधारण नाही ना 1-2 वर्षाची असेल. 24 महिन्याची. हो. म्हणजे आधी चमक बिमक पहा ना, मांडीवर, अंगावर, केस. संध्याकाळी ही लाईट लावली का हा. सर, ही गाय सर्वात जास्त चमकती. काळी आहे तरी सर्वात जास्त चमक. बरोबर आहे. बरं, शेण किती घट्ट राहते? हा. घेतो. आता बाईनं तुडवलं हे तर बघा, पूर्ण मोकळून गेलं बघा.
बघा खव्यासारखं डायरेक्ट तुकडे बाजूला जाईल. आम्हाला सुकडी लागते नाही, हातात जर घेतलं ना तुकडे खाली वाजायला लागेल. पाय दिल्यावर शेण काय होतं माहिती का? आपण काय म्हणतो, अरे पा शेण झालं याचं, म्हणजे शेण झालं म्हणजे असं पसरत ते, बरोबर की नाही? इथं पसरलंय का? नाही पसरत 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जसं शेण होतं का तसं आहे. तसं शेण आहे. म्हणजे नुसतं घट्ट नाही, काही लोकांना दिसायला घट्ट राहतं पण ती चिकटच राहत होती. हे एकदम खवाची लागली. त्याला पडदा येतोय सर, प्लास्टिक म्हणजे सारखा असा नाही का? थोडक्यात मला सांगायचं काय, हे बघा ह्याच्या बघा ना तुम्ही, ह्याच्यात बघा, हे तुमच्या बोटाला काहीच येत नाही. तुम्ही हा जो गोळा आहे तुम्ही नाकात वळल्यानंतर वासत नाही बघा, गाडीला वास येतो. नाही म्हणजे ही ताकद त्याची. पूर्ण पचन झाल्यावर शेणाचा वास येत नाही. हे लक्षात ठेवा. पूर्ण जळून गेल्यावर राखेला चटका बसत. सोपं की नाही एकदम? बघा माझ्या हातामध्ये होतं की नाही? पाणी हा नाही नाही असू द्या, माझ्या हातात होतं का नाही? काहीच खून नाही. बघा आहे काय की ते पूर्ण पचन झालं, त्याचा कस सुद्धा कशा देतो, अंगात येतो. म्हणजे पैसे जर नसले ना सर हा. माझ्याकडे ना मी पहिला पुढे. बेकरी व्यवसाय करायचो. हा, हा. क्रेडिट कार्ड ठेवलेले हा. ग्लोसरी जो असं हा, किराणा हा. स्वॅप करून आणायला बरं, तेवढं बरं. महिन्यानंतर आपलं जेवढा माल सेल होईल बरं, बरं, बरं. तेवढा विक्री करून अच्छा, हे तो करायचं. व्यवसाय, हा. तो व्यवसाय होता माझा पहिला. तर मी काय केलं, म्हणजे दूध व्यवसाय नव्हता तेव्हा. हा. तेव्हा नव्हता, कॉलेज झाल्यानंतर हम्म. ते केलं मी. तर मी क्रेडिट कार्ड स्वॅप मारतो पंपावरती पैसे नसल्यावर, ते हा. 2% चार्जेस त्यांना देऊन आणि मग मी चार्जर आणतो मी पैसे हा, नसल्यावर. बरं. पण मग हे कमी नाही पडून देत. बरोबर. मी पोल्ट्री व्यवसायाकडून बॉटल आणायचो 600 रुपयाच्या. पहिले हो, एक महिनाभर आहे ना इतक्या ठेवायचो, ती जितक्या मारायच्या किलोभर माश्या मी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवल्या होत्या. किती साचत्या पाहू भाऊ, ते जेवढ्या मारल्या तेवढ्या यायच्या पूर्वी. नाही खरंच ना सर. पण माशा मारून उपयोग नाही, तुम्हाला कळलं हा, बा. नाही नंतर कळालं म्हटलं हे जेवढ्या मारतोय तेवढ्या परत येऊ राहिले. मग बंद केलं. मग बंद केलं ते, हा खर्च नाही करायचा म्हटलं. हा. मग सर्व खर्च याच्यावरतीच केला. आम्ही माझा ना दवाखाना नाही, काही नाही, स्वच्छ काही ठेवतो. हे असं शेण सोडूनच नाही नाही, द्यायचं. आलं का नाही, चक्करला मला नाही. नाही, ते शेण जरी तुडलं ना तर माशा कुठे आहे? नाही, माशा पण म्हणजे नाही. पहिली गोष्ट काय आहे की तुमच्याकडे घाण नाही तर माशा नाही. नाही. एवढा पावसाळा होता तरी माशांनी त्रास. माशा नाही, वास नाही. नाही. तुम्ही बाकी शेणकूट टाकता हे? आता सध्या आहे ना पलीकडे टाकतो, इथं जागा नाही बरं, बरं, ना. बरं. त्याला मागणी आहे खूप. मला 8,000 रुपयांनी मागतंय 8,000 रुपये ट्रॉली. एक ट्रॉली किती बसतं? साधारण किती किती दीड बसतात? टन हा, टनापर्यंत बस. बसतं. 1 टन बसतं ना? हो. ठीक आहे, जागा. म्हणजे नाही 1.5 दिलं पण टन आपण. एका ट्रॉलीत बसतं. 1.5 टनाचे 15 5 75 6 रुपये किलो. 5 ते 6 रुपये किलो तुम्हाला इथं बाजार मिळतोय. हो. क्वालिटी पाहून ना. पण आपल्याला पहिलं ते घरच्याच शेताला टाकायचं घरच्या अजिबात तुम्ही नाही. 3 वर्षामध्ये वापरला असेल ना, वापरलं पण काय अनुभव त्याचा? खूप तगडा अनुभव आहे. माझ्याकडे संपूर्ण जेवढे पिक आहे मी सुरुवातीच्या दिवसापासून ते हार्वेस्टिंग काय फरक वाटला तुम्हाला? चांगलं आहे, उत्पादन वाढतं. तुम्ही- आता ज्या टायमाला मी यांचं गोवामृत सुरुवातीला पहिल्यांदा टाकलं हा. ना, मी मका पिकाला टाकलं. बर बर. मका पिकाला जिथं टाकलं ना, मकामध्ये हा. तेवढ्या क्षेत्रामध्ये दुसरं एक क्षेत्र होतं माझं. हा हा. त्याला 70 कट्टे भरले बर, मकाचे, बर. स्वीटकॉर्न मकाचे. बर, बर, बरोबर. आणि या मकाला मला 100 कट्टे भरले. प्लस सेम क्षेत्र? सेम क्षेत्र. आणि प्लस मध्ये दुसरं पीक त्याच्यामध्ये आम्ही सोयाबीन केली ना, तर त्याला काही शेणखत नाही वापरलं, काही नाही पण तरी पण- तेवढ्या क्षेत्राला 3 वाण्या जास्त भरल्या दुसऱ्या क्षेत्रापेक्षा. म्हणजे 30 क्विंटल तुमची काय आली मका? जास्त आली. जास्त आली. जास्त आहे. एकसारखी आली. खांदेवार असल्यामुळे मी सकाळ संध्याकाळ एक 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 ग्लास. ग्लास ते दूध 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 पिता पितो. रोज? त्याच्यामुळे मला कमीत कमी 40 ते 50% फरक पडला. साधे वाटाणा संपूर्ण औषधं करून झाले आमची. पूर्वी? हो, 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. आता शेतात पायी जातो, घरी येतो. पूर्वी जमत नव्हतं? नाही पूर्वी आज तुमचं वय कमी झालं होतं? नाही 2 वय वाढत का कमी नसतं. तुमच्या वागण्यानुसार तर कमी झालं. नाही वय वाढत दुसरं वय वाढलं पण शरीर तरुण झालं. आता पायी आता आमचा माल इथून 2 किलोमीटर आहे. बर. खाली मला? हा. तिथं सकाळी पायी जातो, परत घरी येतो. म्हणजे दररोज 4 ते 5.5 2 वर्षापूर्वी काय कंडिशन होती? 2 वर्षापूर्वी मी जास्त लांब जात नव्हतो. 2 ते 2.5 वर्ष मी फक्त बसता येत नव्हतं. खरं सांगायचं आहे का आम्हाला खुश करते? नाही खरं खुश फक्त बसता येत तुला राम सर आले त्याला नाही, खुश नाही. करायचं. त्यांनी शेतीचे ना खूप कामं केली. उंच याच्यावर बसायचं. ह्याच्यावर? खुर्चीशिवाय नाही. बसता येत नव्हतं. नाही. आता बसा ते. एवढं वेळ उभं राहत असं का? हा, नाही, नाही, एवढं एवढं उभं वेळ नाही पण नाही. हात द्यायला लागायचं त्यांना खाली जर बसले तर. ते तरुण द्यायला लाजू राहिला मावशी. मिरची काय फरक पडला? गुढी आली त्याला खूप. बर. घट्टपणा साई आला. येते. साई चांगली साई येते. पण येते. आणि सगळ्यात महत्व वातावरण प्रसन्न राहतं. हो. इथं गोठ्यात वास नाही, काही नाही.
दूध चांगलं क्वालिटी, दूध टिकून राहतं सगळ्यात महत्त्वाचं. तू काढली थोडी आम्हाला फ्रीज नाही काही नाही हा? फ्रीज नाही तरी आम्ही ना नाही आम्ही. 4-5 दिवसाची साय बाजूला काढून थोडं हा, थोडं त्याचं तूप काढीत असतो. बर तेच वापरतो आम्ही घरामध्ये. तेच घरामध्ये वापरतो. हो. वा वा, या 2 गायी आहे ना सर अख्खा गोटा सांभाळते आणि वरून आम्हाला पण सांभाळते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि लोक म्हणते मी एवढ्या काय सांभाळतो. हा? आणि वरून मला एवढं म्हणते तो का 2च गाय दुधाचे तू काय दमवतो बुवा? मी उलट त्यांना ते सांगतो मी ना ते मला दमवत नाही, मी स्वतःहून त्यांची सेवाच करतोय. हा, गोसेवा आवडतं बुवा. आवडतं मला. म्हणजे असं आहे ते. त्यांनी ह्या प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही काय ते जर म्हणले तुम्हाला दमवतो, तुम्ही म्हणायचं मी 2च गायी आहे तरी एवढा कमवतो, तुम्ही एवढ्या गायी आहे तरी किती कमवता? हा? लाईनिंग तयार झालं. बघा ना तुम्ही, म्हणजे जसं तिथं जे आतडं आहे ना, मोठं आतडं, जसं तसं उठून बाहेर आलेले. सेम जसं ते मोठं आतडं आहे ना तसंच आकार बाहेर आलेला आहे. कप्पे कप्पे तयार म्हणजे झाले. आतमध्येच ते पचलेले. हा? म्हणजे तिच्या लहान आतड्यामध्ये ऑलरेडी पचून गेलेले आहे आणि मोठ्या आतड्यामध्ये फक्त पाणी शोषण झाले, बाकी काहीच नाही. तेल आहे अख्खं त्याला. मला सांगा जर शेणाला एवढं तेल आहे तुम्हाला किती असं? हा? का हो? चमकते ना ते. म्हणजे शेणाला जर एवढं तेल आहे तिकडे वळलं तर तिकडे जा. आता हे गरज आहे. द्यायचीच नाही. उदाहरण मार्केटमध्ये मार्केटमध्ये तरी 85,000 पर्यंत. तुम्ही आणली केवढी होती? ही मी 32,000 आणली होती. नाही सॉरी 32 ची ती आहे, ही 22,000 आणली. बरोबर आहे ना? हो. आता किती झाली सांभाळताय तुम्ही? छोट्या 1 वर्ष होत्या झालं. ना. 1 वर्ष. 1 वर्ष म्हणजे 22,000 किती झाले? 85. हो. आणि गेल्यावरती एकच्या पुढेच जाईल. हा, एकच्या पुढं मांडीवर आल्यावर एकच्या म्हणजे पुढं. एवढा महत्वाचा विषय. आणि तुमच्या गाय समजलं नाही हो. म्हणजे बाहेरच्या माणसं ते सुद्धा डॉक्टर बोलणं ओळखतात करताना. बरं का पण सर. डॉक्टर आल्यावर एवढे शांत कधीच. आज पहिल्यांदा इतके माणसं गोठ्यामध्ये डॉक्टर आले होते, ती जी 2 नंबरची गाय आहे हा. ना गोल गोल करके मारायला सुरुवात करते. आज तिला पहिल्यांदा कळतं डॉक्टर आले ते. हो पहिल्यांदा इतके माणसं भरायला जरी आले तरी. सकाळीच त्यांना बोललो एवढे माणसं मध्ये आल्यावर गाय उभ्या असं राहिल्या पाहिजे. नाही, त्यांना सेन्स आहे ना. हे मिल्क चार्जर वाले हे सुख देणारे दुःख देणारे नाहीये, माहिती नाही. लाल लगवी करायची. हा. ही लाल लगवी करायची. मला 2-3 जण काय म्हणा तिथं फॉस्फरस डिफिशियन्सी झाली म्हणे. तुम्हाला एक गंमत सांगतो मी. म्हणे. बघा, तर तुमचा अनुभव सांगा मग मी तुम्हाला सांगतो. हा. हा. तर या गाईला आहे ना मी हा. त्यांचं ऐकलं मी. बरं. मी 2 सोळा हा. बाटल्या चारल्या. हा. काय झालं त्यांनी राहिलं आणि 1 हप्त्याभरानंतर ते औषध संपल्यावर परत लाल लगवी यायला लागली. बर हा. मी काय केलं ॲनिमल हेल्थ चार्जर येईल आहे ना त्यांना सांगितलं मी असं होतं बरं. ॲनिमल हेल्थ चार्जर 2 पुढे आहे आपल्याकडे बरं. घेऊन जा. ते आणि मिल्क चार्जरचा डबल डोस केला हा. आणि तिला मग 1-2 महिन्यामध्ये हा. ना कंटिन्यू केल्यानंतर हा. ती माझावर पण राहिली बरं. आणि मग राहूनच गेलं ते लाल लगवी आतापर्यंत नाही आली ती. तुम्हाला एक गंमत सांगतो बघा. पहिली गोष्ट, ही गाय का बरं दमवते ते सांगा. तर ह्या गायीचा जो अंगकाठी म्हणतो ना आपण त्याला, ती मुठी जबडा बघा केवढा. ती कसं करत राहून तिचं तोंड बघा, ती जबडा केवढा आहे बघा. जबड्यावरून काय कळतं की ही गायीची अंगकाठी काय आहे? मुठी. पण जेव्हा ती आईच्या पोटात होती ना तेव्हा तिचं कुपोषण झाले. कशावरून? ती मागची लांबी कमी राहिली का? दिसते तुम्हाला? अंगकाठी जी आहे ती गायीच्या पोटामध्ये तयार होते. मग ती गर्भामध्येच अंगकाठी ती तयार झाली. तो सांगाळा म्हणतो आपण त्याला थोडं. पण तो सांगाळा अपुरा राहिल्यामुळे ना तिचं कुपोषण झालं. मग तिचे इंद्रिय काय झाले सगळे जवळ आले सगळे. म्हणून तिला डेव्हलप व्हायला काही नाहीये चान्स. म्हणून बघा तुम्ही काही गायांचं असं पोट मोठं होऊन जातं. म्हणजे जे लहान वयामध्ये काय झाली नसती अंगकाठी वाढलेली नसते कुपोषणामुळे. म्हणजे तशा प्रकारचं त्याच्यामुळे तिला त्रास होतो. हे बैल 17 वर्ष झाली. नाही वाटत म्हणतच नाही कोणी 17 वर्ष. हा? नाही 17 वर्षाचे नाही. शांत किती बैल पाय बघा चमडी बघा. 17 वर्षाचं बैल का हो साहेब? 17 वर्ष चालू करून झाले सर. चालू जास्त करून? आहे, वय जास्त आहे. शेण वय 18 वर्षाच्या आसपास. 2012ला चालू केले सर. त्यांचं वय त्याच्यापेक्षा जास्त. तगडे बन तब्येत कशी द्यायची? मान बिन हा खांदा बिंदा हा चोपडे होईल तो? तर तरी थोडी तब्येत कमी झाली आता. आता तब्येत आहे हो. ना? आता आल्यापासून चोपडे कमी बघा झाली. ना. बरं का सर? चोपडे किती आहे? आता आला आम्ही घालतो ना आता हा. तेव्हापासून तरी तब्येत थोडी आता कमी. तरी लोक म्हणतात काय खाऊ घालतो. उलट म्हणलं जाम झाली ते. तुमचं प्रत्येक गायीचं उत्पन्न जर वर्षाला ₹1,00,000 आता तर 5 दोनच लाख गाई. किती झालं? 5 लाख रुपये झालं ना. हा? त्याच्यामुळे आता हे 2 द्यायचं कॅन्सल केलंय मी. नाही द्यायचं म्हणून 2 द्यायचं का म्हणून नाही गाईंच्या द्यायचं. भरोश्यावरच बंगल्याचं काम सुरू होतं. गाईंच्या भरोश्यावर ते एवढं मोठं काम आणलंय. शेतीचं नाही एवढं काही. नाही शेतीचं काहीच आता सध्या काहीच उत्पन्न नाही. मी संपूर्ण चारा केलाय.
विशाल सर मला म्हणे तुम्ही काय पिकं घेणार आहे आम्ही ते मागच्या वेळेला पिकं म्हणजे घेऊन हा दिले. बंगला समोर आहे, हा फक्त गायींच्या जीवावर आहे. गाईंच्या जीवावर कारण मागच्या वर्षी गारपीट 5 झाली. गायींच्या जीवावर. माझं नाही दोनच. तसं 2च म्हणायचे अजून. हा तर बाकीचं आता ह्याचे पहिला रुची. बरोबर. जरी आपण कर्ज जरी केला असेल तर त्यांच्याच हिंमत फेडायची आहे. हो हिंमत आहे. लाख रुपये गाय देती ट्रॅक्टर आताच घेतलाय. ट्रॅक्टर बी घेतला. हो गाळ झाला त्याच्यामुळे मग गेली नाही ना मोठं पहिला ट्रॅक्टर घ्यायचा जुनाच घेतला पण मग घेऊन टाकलं. म्हणजे एकंदरीत दूध व्यवसायाने तुम्हाला एक स्टॅबिलिटी आली. हो हा? दूध जरी वाढलं होतं ना त्या हा. गाईंचं फॅट आणि एसएनएफ टिकून होता तो कमी नाही झाला. कमी नाही झाला तो म्हणजे 22 लिटरला जाऊन कमी नाही झाला. नाही 24 लिटर देऊन सुद्धा कमी नाही झाला तो. त्यांचं पहिल्यापासून आहे ना डायरेक्ट किती 8 लिटर दूध वाढलं तरी कमी नाही. नाही. 8 नाही 10 लिटर दूध वाढलं. काय झालं सर हो सर 14 लिटरची चला 24 लिटर मी 10 लिटर दूध वाढलं. त्या गाईंचं आहे ना सर फॅट लागायचा पहिला 3-0 3-1 पण ज्या टायमाला मी ती मक्का पण आली त्यानंतर उलट वाढलंय त्यांचा. 3.5 हा 3-2 पासून 3-5 कधी 4 पर्यंत सुद्धा लागलेला आहे. आणि एस किती लागायचा. हेच नाही पण 8-5 8-7 8-8 या गाईला तर आलाय रिझल्ट. हा पण ह्या गाईंना येतो का नाही म्हटलं आता हे हा एचएफ गावठीला आला पण यांना येतो का नाही भाऊ म्हटलं तर एक बादली चारली काय रिझल्ट नाही आला. बरोबर बरोबर. दुसरी चारली पण दुसरीचा माझ्या अंदाजे फक्त एखादा किलो राहिला असेल तेव्हा थोडं थोडं वाटायला लागलं. तुम्ही म्हटलं रेग्युलर आता जर वापरलं नसतं आज हा. नसतं कंटिन्यू नसतं 3 वर्ष ते पैसे वाया गेले असते ना माझे. तुमचं घर असतं का ते नाही नसतं अजून ते पडक्याच घरात असतो मी. तिथं पडकं घर होतं. पडकं म्हणजे आमचं कौलारू जुनं घर हा होतं. म्हणजे जुनं घर 35 वर्ष आम्ही त्याच्यातच राहिलो होतो. की श्रीमंती येऊ शकते फक्त तुम्ही सातत्याने गायांना अमृत खाऊ घातलं पाहिजे. तुम्ही गायांना विष खाऊ घालून तुम्ही किती पैसे कमवा ते तुमच्या घरात टिकणार नाही. हे दूध तुम्ही 3 वर्षापासून वापरताय ना तुमच्या गायचं जेनेटिकल चेंज झालं. तुम्ही हे दूध जर रतीबाला लावलं ना लोक पागलसारखे नशा लागते याची. हे आता करायचंय चालू परत. तुम्ही चालू करा आणि असं करायचं रिच कॉलनी बघायची श्रीमंत कॉलनी. आम्ही बघा. पुढं निघालं. एक नंबर आहे. एक नंबर आहे. एक नंबर. हे चुलत बांधून हे शेण पहिले कसं आहे त्याच्यावर पहिले घाण पाहिली सगळी. हे बघ आता याला काडी लागल सर काडी घ्या एखादी. हे बघ हे शेणाला काय लागली बुरशी आहे का. हा आणि शेण अजून काय आहे हे बघ खालचं शेण आहे तरी पण काय आहे कुजलेलं नाही बरोबर ना. आहे का हिरवा मध्ये आहे ना. या बाय कच्चाच्या पाय मध्ये म्हणजे सगळं हिरवं निघालं का. तेव्हा त्याला हे पडल्या आळ्या पडल्या का. शिरीम पडली शिरीम. चला हे काय आहे गो अमृत आहे ना. आम्हाला गोण्याच भरायचं ट्रॅक्टर नाही भरायचं. हे बा हे बा कधीच आहे हे आता साधारण आहे ना सर. त्याच्या बरोबरच पाहा ना तुम्ही. हो 3-3 महिने झाले. हे बा, आहे का? 3 महिने. हे काय झालं पूर्ण आजपर्यंत काय झालंय. हा भर पावसात टाकलेलं आहे वरून. हे बा बघळलं नाही काही नाही खाली. त्याला काय पाहिलं आपण शिरीमी याला काय आहे? पूर्ण कुजलंय म्हणजे इथं तर डायरेक्ट कुजलंय बा आहे का. हे काय झालं पूर्ण कुजून गेलं. थोडक्यात गो अमृतची ही पेचान आहे का नाही. हा आहे का खते मी गांडूळ पाकिती होते बा. हे काय गांडुळांचा रस्ता संपूर्ण यांच्या होली. हा हे बा गांडूळ म्हणजे ताजं आहे आताच. हे बघा हे ताजं शेण आहे बा. हे ताजं आहे. हे बा हे ताजं शेण आहे बा. हे बा ताजं शेण सुद्धा काय आलंय हे बघा. बापरे बघा ना ताजं शेण वर ताजं आहे खाली काय निघत आहे ना. कधी फोडलं तर निघाला का हिरवं तुमचं हिरवं निघत आहे. आणि हे कुजून गेलंय पूर्ण. ते तेच म्हणत होते काय केलंय. पलटी नाही काही नाही खताला. हा मी पलटीला जागाच नाही टाइम नाही म्हणजे हे जागची पडल्या कुजून गेलंय. हा जागीच आणि पडलं तुमचं कुजलेलं नाहीये. उजेल नाही आमचं. यांनी काहीतरी केमिकल वापरलं ना ते. केमिकल नाही वैदिक. वैदिक आयुर्वेद वापरला. वैदिक वैदिक. आयुर्वेदिक वापरले तुम्ही आम्हाला कुठे सांगितलं का बाई सांगितलं ना. मागच्या वेळेला आलं तेव्हा सांगितलं ना तुम्हाला. हो ना सांगितलं ना. तुम्ही ते जर वापरलं ना हा. गाईचं दूध डायरेक्ट अमृतासारखं होतं आणि शेण बी असं घट्ट होतं ना डायरेक्ट. पलटीच. हा एक नंबर. इकडून शेजारून म्हणजे पाठवा बघा आता. एवढं पाणी वाहिलंय पण अजिबात एक दाना सुद्धा खताचा वाहून गेला. नाही जायला. जागेवरची. हेच जर केमिकलचं असतं ना सर्व वावरात अख्खा वावरात पसरलं असतं. म्हणजे एक लक्षात घ्या केमिकल हे पाण्याबरोबर वाहून जातं आणि जे ऑर्गॅनिक आहे ते पाण्याबरोबर वाहत नाही. हे झालं सिद्ध. ऑर्गॅनिक हे मातीला धरून राहतं आणि केमिकल हे पाण्याबरोबर सुट्ट होतं.
म्हणून केमिकल खत पावसाळ्यात धुवून जाते, लीच आउट होते. पण वैदिक खत पावसाळ्यात धुवून जात नाही. त्याचा हा जिवंत काय आहे पुरावा. दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर समजा 1 ट्रॉली जर शेणखत आणलं तर हे कमीत कमी पाऊण ट्रॉली खत भरणार शेणाचं. आणि केमिकल तर तुम्ही आणा 2 ट्रॉली शेण आणल्यावर 1 ट्रॉली भरत. हा कमी पडत. हे कमी नाही म्हणा. नाही, तेव्हा त्याचं कारण वर चढलोय मी, काय झालं गेला काहीच नाही. म्हणजे याचं खत भरीवे बाकी केलं तर तुम्हाला सांगितलं 15 दिवसामध्ये प्युअर खवाय. 15 दिवस नाही घ्यायचं लागू व्हायला. हा. खरं याच्यासाठी केला होता अट्टाहास का शेतकऱ्याच्या शेणखताचं सोनं व्हावं. हा? शेवटचा दिवस गोड झाला. हा, शेतकऱ्याचा शेवट गोड व्हावा का हो? असं शेणखत असल्यावर पीक कसं येईल बरं? ते किती दिवसात कुजले पाहून तुम्ही ताजा टाकले ते बी अहो, कुजले. आता मी त्याला त्याचे बोललोय कसं काय झालं बा असं. तुमचं वय किती आहे? लगेच दुसऱ्या दिवशी कोल्ड होऊन जात. तुमचं वय किती आहे? मी आता 75 76. 75 वर्ष तुम्ही पाहिलं नाही का असं टाकलं कधी कुजत आहे का? तेवढीच गोळेच हा? बघून न्यायची वावर. काहीतरी काय आहे खायला गाडी तू बावडा गायला काहीतरी नाही ना गेल्या वर्षी हाताने फेकले ते गंज. म्हणजे तुमचं शेण तसंच आहे वल्लच्या वल्ल 3 महिन्यापूर्वीचं सुद्धा. बरोबर. आणि यांचं काल परवाचं लगेच कुजायला लागली लागलं. लागली या आता गाड्या माझ्या समोर होते. हा, किती दिवसापूर्वी? गाड्या आता आता परवाच्या दिवशी होती. परवाच्या दिवशी आपण होती. उकारली. आणि लगेच काळ व्हायला लागलं. हा हा. मग चांगलं आहे की नाही? ते आम्ही 4-5 वेळेस लावलं पण ती एक राहतच नाही. तुम्ही जर हे चालू केलं ना तर 1.5 महिन्यामध्ये ती काय राहणार. असं आहे का? मग बरं त्यांनी ती काय ती राहण्यासाठी नाही येते, हा. त्यांनी तिची पचनक्रिया सुधारती, हा, हा. तिची आणि- तब्येत सुधारती आणि मग तुमचं शेण बी चांगलं येणार, हा. दूध बी चांगलं सगळंच, येणार, सगळंच. पचनक्रिया बी चांगली होणार, वाढ गायी बी बी चोपडी चांगली. होणार. हम्म. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती वेळेवर माजवल्या येणार, वेळेवर राहणार, तुमचं हा. दूध टिकणार, हा. सगळ्या बाजूनी फायदा. पण गंमत काय राहते आपल्याला याचा अनुभव नाही. अनुभव मग अनुभव नसल्यामुळे काय वाटतं आज कुठं होईल का? आपण म्हणतो हे स्वस्त हे घ्या हे महाग हे नका घेऊ. हा. पण तिला मराठ्यात ते पैसे डबल जातात. डाळडा बघा काका, डाळडा स्वस्त आहे हा. आणि तूप महाग आहे, महाग आहे, हा. बरोबर आहे. हा. पण डाळडा खाऊन माणसाला अटॅक आला होतो केवढ्याला पडला? केवढ्याला पडला खरं सांग. गेला तो कामातूनच. मी 4-5 लाखाला उतरला का उतरला. नाही? मग तुम्ही आयुष्यभर खाल्लं तरी लाख रुपयाचं तूप खाशाव का? नाही खात. म्हणजे तूप खाल्लं पाहिजे का नाही? हा हा हेच आपल्या लोकांना आणि तूप खाऊन रूप येतं, हा. ते वेगळा फायदा. म्हणजे निसर्ग सुद्धा आपल्याला म्हणतो का तू स्वस्तातलं नको खाऊ, चांगलं खाय. मग ते उभारलेलं आणलं पाहिजे स्वस्त, का हे गरजेचं आहे ते आणलं पाहिजे. हे आपल्याला कळत नाही ना. बाजारात गेलं का हे स्वस्त घ्या आणि घरी चाला. हा. महाग घ्या ना, आणि- बेवडं. आणि स्वस्तात वर जा. मग गेले तरी चालते पण स्वस्त का. जुनं खोद तरी पण ते कसं निघालं कसं निघालं. म्हणजे जे शेण स्वतःला कुजू शकत नाही हा ते मातीत काय करणार आहे? बाकीला काय एक पीक जात एक पीक वाया मग जातं. दुसऱ्याला येत. हा. तयार होती मोठी हा ते तो काय त्याला म्हणते उमनी आळी हा